बंगाल डाव्यांच्या हातात गेल्यापासून सातत्याने बंगालची आर्थिक आणि विकासाच्या आघाडीवर सुद्धा घसरण चालू आहे, अखंड घसरण चालू आहे। ममता बॅनर्जी, त्यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस याची धोरणं डाव्यांपेक्षा डावी होती, लेफ्टर दॅन द लेफ्टिस्ट। आता जर पुन्हा तृणमूल आणि ममता बॅनर्जींना बंगाली जनतेने बहुमत दिलं तर जी स्थिती काश्मीरमध्ये होती तसाच धोका, ती स्थिती आणि तसाच फुटीरतावाद आता बंगालमध्ये सुद्धा चालू होईल। देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी DMKची भूमिका होती, आम्ही भारतीय नाही आणि आम्हाला भारतात यायचंच नाही, आम्ही वेगळे आहोत, तमिळ हे राष्ट्रच वेगळे। जगभर लोकशाही मार्गाने कम्युनिस्टांचा कुठेही विजय होत नाही आणि मुख्यतः झालेला नाही। जिथे जिथे कम्युनिस्ट क्रांत्या झाल्यात तिथे त्या रक्तपात, हिंसाचार, एक पार्टी, तिचा अंतिमतः एक पक्ष, अशी एक सर्वंकषवादी टोटॅलिटेरियन अशी डिक्टेटरशिप, हुकुमशाहीच हे मुख्यतः डाव्या आणि त्यातल्या साम्यवादी चळवळींचं चित्र। आताच्या निवडणुका आणि त्यातले विशेषतः बंगाल, माझ्या मनात येणारी ओळ आहे, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैल सुते। पाच ऑगस्ट 2019 या तारखेची नोंद भारताच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीमधली ऐतिहासिक तारीख अशी होईल। वैयक्तिक माझ्यातल्या भारताच्या कार्यकर्त्याला आनंद आहे की ती उलगडत असताना TV समोरच बसून, पण मी तो इतिहास असा समोर उलगडतोय हे समक्ष पाहिलं, हे मी भाग्यवान मानतो। 5 ऑगस्ट 2019 संसदेमध्ये गृहमंत्री अमित शाह उभे राहिले। इसलिए एग्रेसिव हूं कि जम्मू एंड कश्मीर के PAO को आप भारत का हिस्सा नहीं मानते हो क्या? एग्रेसिव ना हो, जान दे देंगे इसके लिए। क्या बात कर रहे हो आप? एग्रेसिव होने की क्या बात कर रहे हो? एक माझ्या कार्यपद्धतीचा अभ्यासाचा भाग, एक प्रकारचं कोड ऑफ कॉन्डक्ट, आचारसंहिता म्हणून समोर TV तर चालू होता आणि वैयक्तिक माझ्या या कथित आचारसंहितेमध्ये तो TVचा डिफॉल्ट मोड, बातमीचा वृत्तवाहिनी असते ते म्यूट, बंद असतो आवाज, पण 5 ऑगस्ट 2019च्या या सुमुहूर्ताला तर मी संसद प्रक्षेपण पाहत होतो लाईव्ह। ते मनाच्या एका भागात होतं की संसदेच्या कामकाजामध्ये लोकसभा, राज्यसभा, ते संसद TVवर जे लाईव्ह टेलिकास्ट होतं, विषयपत्रिकेवरचे विषय काय आहेत, आणि साधारण तो अंदाज डोक्यात होता 5 ऑगस्ट 2019च्या आधीचे काही दिवस तशी काश्मीरमध्ये सरकार अनेक विशेष पावलं उचलत होती, ह्याची मी जरा सतत नोंद घेत होतो। मोठ्या प्रमाणात तिथं CRPFला पाठवण्यात आलं होतं कायदा सुव्यवस्थेच्या बंदोबस्तासाठी। एकूण मिळून लक्षणं होती की काहीतरी मोठं घडणार आहे, वेगवेगळ्या तऱ्हांचे अंदाज चालू होते, पण ही वस्तुस्थिती आहे की 5 ऑगस्ट 2019ला संसदेत प्रत्यक्ष उभे राहीपर्यंत बाकी कोणाला पत्ता सुद्धा नव्हता की भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेमध्ये ठसठसणारी जखम होऊन बसलेली ही भळबळती जखम म्हणजे काश्मीरला एक वेगळेपणा, विशेष दर्जा, स्पेशल स्टेटस देणारं हे कलम 370 कोणाला कल्पना सुद्धा नव्हती की ते रद्द होऊ घातलंय। पण 5 ऑगस्ट 2019 संसदेत अमित शाह उभे राहिले, त्यांनी मांडायला सुरुवात केली, तसं माझ्या सुद्धा ऐकताना लक्षात आलं कि कलम 370 जाता है। राष्ट्रपति संसद की सिफारिश पर यह घोषणा करते हैं कि यह दिनांक जिस दिन
भारत के राष्ट्रपति द्वारा इस घोषणा पर हस्ताक्षर किए जाएंगे और इसे सरकारी गैजेट में प्रकाशित किया जाएगा, उस दिन से अनुच्छेद 370 के सभी खंड लागू नहीं होंगे, सिवाय खंड 1 के नामक तदनुसार पढ़ा जाएगा। काश्मीरला वेगळा दर्जा देणारं हे कलम 370 आपल्या राज्यघटनेत मुळात 26 जानेवारी 1950ला आलं. एक विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून अभ्यास करतानाचं माझं कायमचं मत होतं, हे मुळातच यायला नको होतं. आपण का म्हणून काश्मीरला एक वेगळा दर्जा दिला? ज्यांनी त्यांनी त्याची कारणं शोधावीत, ती काहीशी बोचरी आहेत. बरं, दिला ते दिला. त्या कलम 370चं मूळच्या राज्यघटनेत सुद्धा शीर्षक आहे टेम्पररी प्रोव्हिजन्स विथ रिस्पेक्ट टू स्टेट ऑफ जम्मू काश्मीर, की जम्मू काश्मीर बाबतच्या तात्पुरत्या तरतुदी. पण त्या जणू आता कायमच्या झाल्या, आता परमनंट असं चित्र 5 ऑगस्ट 2019ला संसदेमध्ये गृहमंत्री उभी राहीपर्यंत तयार झालं होतं. त्या तात्पुरत्या तरतुदींच्या नंतर भारतामध्ये जम्मू काश्मीर असं एकमेव राज्य निघालं की ज्याला एक वेगळी राज्याकरताची राज्यघटना होती, राज्याकरताचा वेगळा ध्वज होता, ज्याच्या राज्यपालाला आधी राष्ट्रपती म्हटलं जायचं आणि मुख्यमंत्र्याला पंतप्रधान म्हटलं जायचं. किती तऱ्हांचा फुटीरतावादच जोपासला गेला आणि अर्थातच त्याच्या आडून पुढल्या सर्व वर्षांमध्ये अर्थात या संधीचा फायदा घेत शिवाय पाकिस्तानने आगीत तेल ओतत काश्मीरमधला दहशतवाद खदखदवत ठेवला. सगळं मूळ त्या कलम 370 मध्ये होतं. टेम्पररी प्रोव्हिजन्स विथ रिस्पेक्ट टू स्टेट ऑफ जम्मू काश्मीर कधीच रद्द व्हायला पाहिजे होत्या. एक घटनात्मक पेच प्रसंग आला, पण अंतिमतः भारताकरता तो सोन्याचा दिवस उजाडला की 5 ऑगस्ट 2019ला हे काश्मीरला वेगळा दर्जा देणारं अत्यंत धोकादायक आणि राष्ट्रीय हिताला बाधक असलेलं कलम डी फॅक्टो जवळजवळ ते रद्दच ठरलं. 5 ऑगस्ट 2019 मी त्या दिवशी टीव्ही समोर बसून ते सगळं पाहताना त्या सगळ्याचे जे राष्ट्रीय आणि जागतिक सुद्धा अर्थ लक्षात घेताना माझ्या हातून अशी सहज एक ओळ आकाराला आली की हे 5 ऑगस्ट 2019ला काश्मीरला वेगळा दर्जा देणारं कलम 370 रद्द होतंय. माझ्या मनात उगवून आलेली ओळ होती, शिवानी आत्ता कुठे आपला तृतीय नेत्र किंचित किलकिला करायला सुरुवात केली आहे. पण आता जेव्हा हा तृतीय नेत्र उघडेल आणि शिवाचं तांडव चालू होईल की जे झालं पाहिजे, त्यामध्ये हा भारत देश, त्याची संस्कृतीचे शत्रू नामशेष होतील. अशा अर्थाचे मी शब्दही लिहिले होते. शिवाचा उघडत असलेला तृतीय नेत्र. तसं आता नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका आणि तरी त्यामध्ये बंगालची जी स्थिती होती तिचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फार गंभीर अन्वयार्थ आहे. मग आता माझ्या मनात अशी उभारून येणारी ओळ आहे की जर कलम 370 रद्द होणे हा होता हिमालयातल्या शिवानी आपला तृतीय नेत्र किंचित किलकिला करणं, आताच्या निवडणुका आणि त्यातले विशेषतः बंगाल, माझ्या मनात येणारी ओळ आहे जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैल सुटे. हे महिषासुर मर्दिनीचं स्तोत्र आहे. खरंच या देशाच्या शत्रूंचा, या देशासमोर असलेल्या धोक्यांचा, देशांतर्गत देशाबाहेरचे, त्याला जागतिक परराष्ट्र नीतीचे सुद्धा किनारे, इतके सगळे अर्थ आत्ता झालेल्या एकूण 5 राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका, पण त्यामध्ये विशेषतः बंगाल निवडणूक आणि लागलेला निकाल, तर हे दैत्यांचा संहार करणाऱ्या
महिषासुर मर्दिनी की जी काली माता, जो दुर्गा पूजा उत्सव सुद्धा बंगालचा साजरा होतो की ज्याला गेल्या काही वर्षांमध्ये बंगालमध्ये धोका निर्माण झाला होता आणि काश्मीर सारखी स्थिती पुन्हा बंगालमध्ये होते की काय, आणि शेजारच्या बांगलादेशात सुद्धा घडणाऱ्या घडामोडी आणि त्या सुद्धा नेमक्या 5 ऑगस्ट 2024 ज्या तारखेला त्यावेळच्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना अक्षरशः अंगावरच्या कपड्यांनिशी हेलिकॉप्टर पकडून भारतात यावं लागलं. तिथपासून जी शेजारची बांगलादेशातली परिस्थिती बदलली, तिथे सुद्धा होणारे हिंदूंवर अत्याचार, नेम धरून हिंदूंवर हिंदू म्हणून होणारे अत्याचार, बांगलादेशी घुसखोरांचे लोंढे, त्यांना ह्या देशात विशेषतः बंगालमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मिळणारं आश्रयस्थान, त्या बांगलादेशच्या भोवती बंगालचं उपसागर, तिथे अमेरिकेचा वावर, त्या बांगलादेशचा 5 ऑगस्ट 2024 नंतर जो सल्लागार या नावाने मुख्य राज्यकर्ता होता असा नोबेल पुरस्कार विजेता मोहम्मद युनुस, तो चीनच्या भेटीत म्हणतो की उत्तरेला वर चीन आणि खाली बांगलादेश, ह्याच्यामध्ये भारताचा पूर्वांचल चेपलेला आहे. इतकी खोडसाळ, इतकी खुनशी विधानं करून भारताच्या सर्व राष्ट्रीय अस्तित्वाला, एकात्मतेला आणि अर्थात परराष्ट्र नीतीला सगळ्या प्रकारचे धोके, इतके गंभीर आणि सखोल मुद्दे एकूण 5 राज्यांच्या, पण त्यात विशेषतः बंगालच्या होत्या. या विधानसभा निवडणुका म्हणजे केवळ 5 राज्यांमध्ये राज्यघटनेनुसार असलेल्या वेळापत्रकानुसार एका नियमित होणाऱ्या निवडणुका हे लोकशाही जीवनाचा अविभाज्य अंग आहे. मला सहज तुकोबारायांचा एक अभंग आठवतो, नेमेची येतो मग पावसाळा, की पावसाळा दरवर्षीच्या एका विशिष्ट ऋतूत येतो. तशा निवडणुका लोकशाही जीवनामध्ये नेमेची येतो. पण तुकोबारांनी शिवाय आपल्याला सांगितलंय की तो नेमेची येतो हीच विशेष गोष्ट आहे. त्यांची ओळे नेमेची येतो मग पावसाळा, सृष्टीचे हे कौतुक तू जाण बाळा, की असा तो नियमित येतो हेच कौतुक आहे. तसं लोकशाही जीवनात तिच्या एका वेळापत्रकानुसार निवडणुका होणार. पण यावेळच्या या 5 राज्यांच्या निवडणुका म्हणजे केवळ सत्ता संघर्ष नाही, केवळ कोणती विशिष्ट पार्टी, तिची विशिष्ट विचारधारा आणि राव चढले पंत पडले या टाईपचा फक्त काय ते सरकार आली गेली, निवडणुका आल्या गेल्या याच्यापुरता नाही आहे. याचा संबंध खरोखर भारताचा भारतपणा, राष्ट्रीयत्व, एकात्मता, आपली लोकशाही, आपली राज्यघटना ती सुरक्षित होणे, ती बळकट होणे, थेट या गोष्टींशी जाऊन भिडणारा होता. हा मुद्दा नुसता पक्षीय राजकारणापुरता नाही आहे. तमिळनाडूचा गेली 5 वर्ष सत्तेत असलेला पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम, तिचा मुख्यमंत्री वडील M.K. स्टॅलिन किंवा त्यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन, आणि साधारण 1976-77 पासनं तर तमिळनाडूचं सर्व राजकारण कागदावर सांगायला ह्या 2 पक्षांभोवतीच घुटमळतंय. मूळचा तर पक्ष, ती संघटना, त्यामागची विचारधारा, ही सगळी एक सलग मालिका आहे, तो द्रविड मुन्नेत्र कळघम. पुढे त्यातून फुटून ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम AIADMK. पण गेल्या जवळजवळ 45 वर्षांमध्ये तमिळनाडूच्या स्थानिक राजकारणात विधानसभा या दोनातल्या कोणातरी एकाच्याच हातात असणार. साधारणपणे 1977 नंतरच्या काळात तमिळनाडूमधून राष्ट्रीय पक्ष जवळजवळ हद्दपार होत गेले. आणि मुद्दा केवळ तो नाही आहे. मुद्दा विशेषतः हा जो द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष, यांनी एका सूक्ष्म पण खोडसाळ पद्धतीने सतत चालू ठेवलेला एक फुटीरतावाद, एक द्रविड तत्वज्ञान, आणि मुळात भारत हे एक राष्ट्र नाहीच आहे आणि आम्ही तमिळ लोक, तमिळ भाषा, तमिळ संस्कृती तर कधी भारत नाही, भारतीय नव्हता,
ते तुम्ही कोणीतरी उत्तर भारतीय आहात, आक्रमक कधीतरीचे आर्य आहात, खरे मूळचे आम्हीच आहोत, असा एक द्रविडियन फिलॉसॉफी. आणि त्या द्रविड मुन्नेत्र कळघम चळवळीचाच जन्म त्यात आहे. आपण विसरू नको यात. आपल्याला साधारण असं वाटतं की भारत ब्रिटिशांच्या ताब्यात जायला सुरुवात झाली बंगालपासून. हे वाक्य अर्ध सत्य आहे. भारत ब्रिटिशांच्या ताब्यात जायला सुरुवात झाली मद्रासपासून. 1750च्या दशकात आपल्या इतिहासात ज्याचं नाव कर्नाटक युद्ध किंवा अँग्लो फ्रेंच वॉर्स, भारताच्या भूमीवर इंग्रज आणि फ्रेंचांच्या लढाया झाल्या राजकारण साधण्यासाठी. हा तमिळनाडू आत्ताचं नाव, तिथलं अर्काट नावाचं संस्थान, तिचा असलेला नवाब मेला आणि वारसा हक्काचा संघर्ष दोन संभाव्य वारसदारांमध्ये होता, चंदा आणि अली. यातला एक जण उठून गेला. शेजारी पॉंडेचेरीमध्ये फ्रेंचांचा वसाहत होती की मला अर्काटचा नवाब व्हायला, सत्ता मिळवायला मदत करा. फ्रेंचांनी ही संधी मानली एकूण भारताच्या राजकारणामध्ये चंचू प्रवेश करून, कारण त्यांचाही उद्देश जगामध्ये संघर्ष चालू होता. जगात युरोपीय सत्ता साम्राज्य पसरवत होत्या आणि जागतिक पातळीला तर त्यावेळच्या महासत्तांचा संघर्ष म्हणजे तो ब्रिटिश विरुद्ध फ्रेंच चालू होता. हे सत्तेच्या लोभापायी त्यावेळी सुद्धा या एकानी जाऊन फ्रेंचांची मदत मागितली, म्हणून दुसऱ्यांनी जाऊन मद्रासमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं वसाहत तळ होती, तो म्हणला तुम्ही करा मला मदत सत्ताधारी व्हायला. हा भारत देश पारतंत्र्यात कसा गेला हे प्रत्येक भारतीयांनी खोलात जाऊन अभ्यास करायला पाहिजे. तो करताना स्वतंत्र स्वाभिमानी भारताचे नागरिक म्हणून एक शरम पण बाळगायला पाहिजे की आमचा हा प्राचीन संस्कृती असलेला खंडप्राय भारत देश एका कंपनीने कसा जिंकून घेतला. मूळ त्याचं खुर्चीचं भांडण, सत्तेचा लोभ आणि ती मिळवून द्यायला परकी शक्तींची मदत घेणे, त्या रोगातून, त्या शापातून आजही भारताची मुक्तता झाली असं म्हणता येत नाही. आत्ताच्या वर्तमान समकालीन राजकारणात सुद्धा सत्तेच्या संघर्षांमध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतं. तर जसं बंगाल 1757 पासून पुढे आधी प्लासी मग बक्सार पण ब्रिटिशांच्या ताब्यात येत गेला, तसा मद्रास केंद्र धरून आता ज्याचं नाव तमिळनाडू आहे तो सुद्धा त्या 1750च्या दशकातच ब्रिटिशांच्या ताब्यात जायला सुरुवात झाली. आणि त्या बंगाल, आताचं नाव तमिळनाडू पासून हे ब्रिटिशांचं युरोपीय, साम्राज्यवादी, सांस्कृतिक, धार्मिक सुद्धा आक्रमण तिथून चालू झालं. 15 ऑगस्ट 1947ला भारत झाला स्वतंत्र, पण या आक्रमणांची स्वरूप बदलत पालटत अजूनही ती चालू आहेत हे प्रत्येक भारतीयांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तमिळनाडू पुरतं बोलायचं तर ब्रिटिशांनी त्यांची जी फोडा आणि राज्य करा नीती आहे तिला अनुसरून हा पद्धतशीरपणे एक दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत, हिंदी विरुद्ध अहिंदी, संस्कृत विरुद्ध प्राकृत, आर्य विरुद्ध अनार्य असे तऱ्हातऱ्हांचे भांडणं लावून विषाचे बिया पेरून जी आता विषवृक्ष निर्माण केले, भारत देश आजही त्याची किंमत मोजतो आहे. अगदी हे उत्तर भारतीय म्हणजे कोणी वेगळे आहेत, आर्य म्हणजे कोणी वेगळे आहेत, तुम्ही तमिळ म्हणजे वेगळे आहात, तुमच्यावर त्यांचं आक्रमण आहे, ही पेरणी, हा प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात गेला, त्यांचं राज्य आलं आणि त्याच्या पाठोपाठ विशेषतः मिशनरी बिशप काल्डवेलचं तिकडे काम चालू झालं. त्यांनी हे सगळे मांडणी चालू केली. तिला पुढे आलेला आकार ज्याचं काही प्रमाणात वर्णन केलं जातं समाज सुधारणा चळवळ, म्हणजे ज्यांना पेरियार म्हणजे महात्मा पेरियार रामास्वामी नायकर यांच्या नेतृत्वाखालची, जिचं नाव होतं सोशल जस्टिस मूव्हमेंट, चातुर्वर्ण आणि जाती व्यवस्था मोडून काढायला आणि समाजाची समतेच्या दिशेने स्थापना करायला, असं त्या चळवळीचं वर्णन आहे. आत्ताची वेळ तिच्या सखोल जाऊन विश्लेषणाची नाही आहे,
मी कमी शब्दात सांगायचा फक्त प्रयत्न करतोय की त्या चळवळीमधूनच पुढे आधी द्रविड कळघम नावाची राजकीय सामाजिक संघटना स्वातंत्र्यपूर्व काळातच आकाराला आली. त्या स्वातंत्र्यपूर्व काळातच या पेरियर रामास्वामींचा खास लाडका शिष्य विद्यार्थी म्हणजे अण्णादुराई, की ज्यांनी पुढे निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला. त्यावर पेरियर रामास्वामी नायकर यांच्याशी त्यांचे मतभेद झाले. त्यातून स्थापन झालेल्या राजकीय संघटनेचं नाव द्रविड मुन्नेत्र कळघम, DMK. देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी DMKची भूमिका होती, आम्ही भारतीय नाही आणि आम्हाला भारतात यायचंच नाही, आम्ही वेगळे आहोत, तमिळ हे राष्ट्रच वेगळं आहे. पण त्यावेळच्याही तमिळ जनतेने अर्थातच हा मुद्दा उचलून धरला नाही आणि आपणही भारतीय आहोत, आपण भारताशी एकरूप आहोत. तमिळ भाषेनी, तमिळ संस्कृतीनी प्राचीन काळापासून हा भारत, भारतीय संस्कृती समृद्ध केलेलीच आहे. हे ऐतिहासिक वास्तव आहे. मद्रास प्रांत भारताचाच घटक म्हणून राहिला. पण DMKची भारतापासून फुटून निघण्याची मागणी 1964 पर्यंत होती. मद्रास राज्यातून राज्यसभेवर हे DMKचा नेता अण्णादुराई निवडून आले. त्यांचं राज्यसभेतलं पहिलं भाषण आहे की मी का आलोय राज्यसभेमध्ये, तर आम्ही तमिळ भारतीय नाही, आमची मागणी भारतापासून फुटून निघण्याचीच आहे आणि ती मागणी पुढे चालू ठेवायला मी राज्यसभेत आलोय, असं त्यांचं राज्यसभेतलं पहिलं, त्याला लोकशाही कार्यपद्धतीमध्ये मेडन स्पीच म्हणतात, असं त्यांचं भाषण आहे. पण अभ्यासांती ज्यासाठी माझ्या मनात अण्णादुराईंच्या बद्दलचा एक आदर तयार होतो ते म्हणजे 1962चं चीनचं आक्रमण भारतावरचं. ते लक्षात घेऊन अण्णादुराईंनी आपल्या भूमिकेत बदल केला आणि 1964 मध्ये जाहीर केलं की भारतापासून फुटून निघण्याची मागणी आम्ही सोडून देतो. आता आमची भारतापासून फुटून निघण्याची मागणी नाही. आम्ही तमिळ, स्वतःला भारतीय आणि आधुनिक लोकशाही राज्यघटना याच्या चौकटीतच आम्ही तमिळ भाषा, तमिळ संस्कृती, तमिळ माणूस याचं भलं, याचा विकास यासाठी आम्ही काम करू. तो राजकीय पक्ष म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम. काळाच्या ओघात पुढे तो फुटला. आपण लक्षात घेऊया की देशापासून फुटून निघण्याची मागणी होती तोवर तमिळ जनतेने सुद्धा DMKला कधीही निवडणुकांच्या मध्ये विजय मिळेल असं मतदान केलेलं नाही. पण 1964 मध्ये ही भारतापासून फुटून निघायची मागणी सोडली आणि 1967 मध्ये तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा द्रविड मुन्नेत्र कळघमला तमिळ जनतेने, तमिळ मतदारांनी स्वतःचं स्पष्ट बहुमत दिलं आणि अण्णादुराई पुढे आपण पाहूयात तो सर्व इतिहास. पण काळाच्या ओघात पुढे हा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष फुटला. अण्णादुराईंचंच नाव घेऊन पुढचा बनला ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम. त्याचा पहिला अत्यंत आकर्षक करिश्मॅटिक नेता होते तमिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार MG रामचंद्रन. In Tamil Nadu, if there's something or someone that's about personality, party and politics, it's these three letters. MGR. Maruthar Gopalan Ramachandran. An icon, a people's politician, loved and adored by the masses. He was the godfather of Tamil Nadu. सगळी ही जी तमिळ मुवमेंट आहे, चळवळ आहे द्रविड नावानी, तिच्यावर एकूण कला, साहित्य आणि त्यातलं नाट्य आणि चित्रपटसृष्टीचा प्रभाव आहे, ठसा आहे. स्वतः अण्णादुराई एक उत्तम लेखक होते, नाटकाची किंवा चित्रपटाची संहिता लिहिणारे. आणि द्रविड मुन्नेत्र कळघम फुटल्यानंतर जो मूळचा DMK उरला त्याचा नेता करुणानिधी होते. तेही स्वतः चित्रपटांचा स्क्रिप्ट लिहिणारे होते तमिळ भाषेत. तमिळ एकूण राजकीय जीवनात सुद्धा चित्रपटांना प्रचंड महत्त्व आहे. ते आत्ताच्या निवडणुकांमध्ये सुद्धा परिणाम आपल्याला दिसतोच. थलपती विजय यांचा झालेला विजय. It is an unstoppable voice, an unstoppable force. विजय थॉमस थलपती त्यांच्या TVK
या पक्षाला तमिळ मतदारांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून विधानसभेत पहिल्याच स्थापन झाल्यापासूनच्या पहिल्या निवडणुकीत त्यांनी स्थान दिलं. ते एकूण तमिळ तो भारताचाच भाग आहे, पण भाषा संस्कृतीमध्ये एकूण चित्रपटसृष्टी, त्यातलं ग्लॅमर याला एक विशेष स्थान आहे. पण यावेळच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने लक्षात घेण्याचा मुद्दा की 2 प्रादेशिक पक्षांमध्ये सत्तांमधले बदल होत राहिले आणि राष्ट्रीय पक्ष काँग्रेस असोत नाही तर अलीकडे सुद्धा अजून भारतीय जनता पक्ष अथवा अन्य कोणत्याही पक्षाला, अगदी ज्यावेळी एकेवेळी कम्युनिस्ट पक्ष जर एक अखिल भारतीय त्याचं स्थान होतं, आज ते धोक्यात आहे. पण तमिळनाडूच्या राजकारणात गेली जवळजवळ 45हून अधिक वर्ष सर्व प्रादेशिक पक्षांवरच होतं. अजूनही ते बदललंय असं ह्यावेळच्या निवडणुकीत म्हणता नाही येणार आहे. पण DMK आणि करुणानिधींच्या नंतरचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन, करुणानिधींचा मुलगा, त्यांनी आपल्या मुलाचं ठेवलेलं नाव स्टॅलिन, की जो जगाच्या इतिहासातला अत्यंत क्रूर कर्मा असा कम्युनिस्ट राज्यकर्ता होता रशियाचा. त्याला वाटलेल्या कम्युनिझमची म्हणजे डाव्या विचाराची अंमलबजावणी करायला त्यांनी अत्यंत निर्दयपणे आपल्या जनतेला चिरडलं, शेतकऱ्याला चिरडलं, निदान 20 ते 30 लाख जणांची सरसकट कत्तल केली. या व्यतिरिक्त स्टॅलिन किती क्रूर कर्म ह्याची उदाहरणं पुढे सोव्हिएट रशियाच्याच कम्युनिस्ट पक्षांनी पुढे अनेक सांगितलेली आहेत. पण आजही अनेक डावे, अनेक कम्युनिस्ट यांना अजूनही स्टॅलिन म्हणजे काहीतरी आराध्य देवता वाटते की आपल्या मुलाचं नाव ठेवावं. करुणानिधींनी आपल्या मुलाचं नाव MK स्टॅलिन, आता MK स्टॅलिननी आपल्या मुलाचं नाव उदयनिधी स्टॅलिन. आणि यांनी गेला सर्व काळ वरकरणी दाखवायला आपली लोकशाही आणि भारताची राज्यघटना, पण त्याच्या आडून सूक्ष्म पद्धतीने पण भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला कुरतडत अतिशय सूक्ष्म तऱ्हेने एक DMK अलगाववाद असं मी त्याला नाव देतो. मी अजिबात त्याला तमिळ अलगाववाद नाही म्हणत. जसं 1980च्या दशकात पंजाबमध्ये भारतापासून फुटून निघण्याची एक चळवळ निघाली, खालिस्तानी चळवळ. आता त्यातले म्हणे धर्माच्या अर्थाने होते शीख. काही जण त्याला शीख दहशतवाद असा शब्द वापरायचे. तेव्हाही मी तेव्हापासून आजपर्यंत कायम सांगत आलो की याला नाव शीख दहशतवाद हे चुकीचं नाव आहे. तो दहशतवाद शीख नाही, शीख दहशतवादी असत नाही. तो भारताशी एकरूप आहे, तो भारतीय संस्कृतीचा घटक आहे, तो भारतासाठी लढतो. हा खालिस्तानी दहशतवाद आहे, खालिस्तानी फुटीरतावाद आहे की ज्याला चालना द्यायचे आजही काही प्रयत्न चालू असतात. तिकडे कॅनडामध्ये त्यांना मोठा बेस मिळतो. तसा हा DMK हळूच जो एक फुटीरतावाद जोपासत राहतं, याला तमिळ फुटीरतावाद अजिबात म्हणता का म्हणे. तमिळ माणसं, जनता आणि तमिळ भाषा, तमिळ संस्कृती सर्व आपलीच आहे, आपली सर्वांचीच आहे. अगदी मराठी तमिळ भाषेचं सुद्धा अत्यंत जवळचं नातं आहे. पण DMK एक वेगळा DMK अलगाववाद, फुटीरतावाद आणि कव्हर वापरायचं राज्यघटना, पण तिच्या आडून चालू ठेवायचा. तो जमलं तरी अशी वेळ आणायची की भारताची एकात्मता तुटली पाहिजे. आणि मी स्पष्ट सांगतोय की त्यांना चित्रपटसृष्टी, आपला मीडिया, वृत्तपत्र किंवा चॅनल्स, वैचारिक जगत, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात सुद्धा यांना बॅकिंग देणारे अनेक घटक. भारत कसं एक राष्ट्र नाही आहे, विविधतेचं ते वर्णन फुटीरतेकडे नेतात. आणि बिलकुल स्पष्ट सांगतो की DMK ही अशी सूक्ष्म फुटीरता जोपासत होते. DMKच्या नेतृत्वाखालची गेल्या 5हून अधिक वर्षांमध्ये की उदाहरणार्थ हा मुख्यमंत्री MK स्टॅलिन म्हणतो की भारताला केंद्र सरकार नावाचं नाहीच आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट. तो म्हणतो राज्यघटनेत सुद्धा हा कुठे शब्द नाही आहे. अशी कायमची मांडणी की ते आहे ते युनियन गव्हर्नमेंट आहे. आता राज्यघटनेत तो शब्द आहे बरोबर आहे, पण मग अनेक जण लोकशाहीच्या नावाने बोलण्याचा कांगावा करताना फेडरलिझम हा शब्द वापरतात. मग जाणीव करून दिली पाहिजे की उलट भारताच्या राज्यघटनेत फेडरल किंवा फेडरलिझम नावाचा एकही शब्द नाही आहे. ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ते भारताचं सरकार आहे. पण जणू ते भारताचं सरकार आहे म्हणाले इकडे DMKचा जणू सततचा विरोध. आणि तुम्ही देशाच्या कोणत्याही पॉलिसीज ठरवल्यात
तरी आम्ही काय तमिळनाडूमध्ये आमच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या चालू देणार नाही. आणि तेच बंगालमध्ये गेली 15 वर्ष ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस सुद्धा तेच करत होती. समजा राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, तर बंगाल काय किंवा तमिळनाडू काय हा मुद्दा केरळलाही लागू आहे डाव्यांच्या नेतृत्वाखालच्या, की आम्ही नाहीच करणार, आम्ही नाहीच त्या अंमलात आणणार. साधं मेडिकलच्या प्रवेशांसाठीची एक अखिल भारतीय गुणवत्तेवर आधारित परीक्षा नीट, तर उठून DMKच्या नेतृत्वाखालचे तमिळनाडू सरकार म्हणून आम्हाला ती मान्य नाही आहे. किंवा एक एकदम वस्तुस्थिती आहे की कुणावरही हिंदी भाषेची सक्ती नाही, राज्यघटनेत नाही, कोणत्याही कायद्यात नाही, हे जे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आहे त्यात नाही, किंवा भाषाविषयक धोरण यात नाही. पण हे कांगावा चालू ठेवणार की आमच्यावर पुढल्या किंवा मागल्या दारांनी हिंदीची आमच्या सक्ती चालू आहे, तर आम्ही तमिळनाडूमध्ये त्रिभाषा नाहीच आम्ही करणार, इंग्लिश आणि तमिळ. मुद्दा अभ्यासाला खोलात जाऊन करू, पण हळूच त्यातनं एक द्रविड किंवा हा DMK फुटीरतावाद जोपासत राहायचं. याची कितीतरी तऱ्हातऱ्हांची पावलं, कितीतरी उदाहरणं सुद्धा सूक्ष्म रीतीने सांगता येतील. आणि त्याला पाठिंबा देणारी स्पष्ट सांगतोय की ज्याचं मुख्यालय चेन्नई, त्याचं असं वृत्तपत्र, मूळचा त्याला वारसा खरा स्वातंत्र्य लढ्याचा आहे, पण माझं म्हणणं आहे आज ते वृत्तपत्र देशविरोधी शक्तींच्या हातात आहे, ते म्हणजे हिंदू नावाचं न्यूजपेपर. ते हळूच या सगळ्या प्रकारच्या फुटीरतावादाला चालना देत राहणार. शिवाय तऱ्हातऱ्हांच्या धर्मांतरणाच्या लॉबीज आणि तिकडे तमिळनाडूत चालणारं मुख्य ख्रिश्चन धर्मप्रसार आणि धर्मांतरणाच्या लॉबीज, त्यांना जगातनं अनेक शक्तींची मदत पैशासकट. तर मुख्यमंत्री असताना MK स्टॅलिनचं विधान आहे की सनातन म्हणजे एक व्हायरस आहे, तो चिरडून टाकला पाहिजे. आपल्या देशात याला पुरोगामित्व म्हणतात बरं का, लक्षात ठेवा. भारताचा जो हजारो वर्षांचा वारसा आहे, तीही भारतीय संस्कृती, पण हा वर्णन करतो, तिला म्हणतात सनातन. हा राज्याचा मुख्यमंत्री विधान करतो सनातन म्हणजे एक व्हायरस आहे आणि तो चिरडून टाकला पाहिजे. आणि काय आणलं पाहिजे, त्याच्या लॉबीज तिथे स्पष्ट आहेत, त्या आजच्याही राजकारणामध्ये प्रतिबिंबित होतातच आहे, त्याची चिकित्सा सुद्धा करावीच लागेल. पण कोणाही शहाण्या विचारवंतांनी जे एरवी लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढतात, यांच्यातल्या कोणी या विधानावर आक्षेप घेतलेलं मला तर दिसलं नाही. शेजारी केरळमध्ये सुद्धा केरळच्या राजकारणाचं चित्र की तिथे आलटून पालटून 2 आघाड्या एकाड एक सत्तेत येतात, तिथे कायम अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर काम करतो. एक काँग्रेसच्या नेतृत्वाखालची आहे युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट UDF, आणि दुसरी कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखालची आहे LDF लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट. गेली 5 वर्ष सरकार होतं, मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांच्या नेतृत्वाखालची डावी आघाडी, आणि तिचा मुख्यमंत्री असताना या पिनाराय विजयन यांनी एक थोर समाज सुधारक नारायण गुरु यांच्या संदर्भात विधान केलं होतं की त्यांना सनातन म्हणता येणार नाही. नारायण गुरु 20व्या शतकाच्या पूर्वार्धात केरळमधल्या एळवा असं नाव असलेल्या आणि दुर्दैवाचे जाती व्यवस्था त्यातली विषमता ती दूर झालीच पाहिजे, आपल्या प्रत्येकाला काम केलंच पाहिजे. महाराष्ट्रातले आपले नारायण गुरु सुद्धा आपलेच, पण मराठी भाषेतल्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर जसे आपले, तसे केरळमध्ये होते दलितांचा नेता नारायण गुरु. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणेच त्यांनी सुद्धा दलितांना मंदिर प्रवेशाचा हक्क पाहिजे ही चळवळ हाती घेतली. मी ज्याला देशाचं दुर्दैव म्हणतो ते बदलायला पाहिजे, आणि आता राज्यघटना कायद्यानुसार बदललेलं आहेच, पण आपल्या वैयक्तिक पातळीपर्यंत सुद्धा ते सर्व बदलणं आपलं प्रत्येकाचं काम आहे. आंबेडकरांच्या 14 तळे सत्याग्रह किंवा काळाराम मंदिर सत्याग्रहाला त्यावेळी विरोध झाला, ही दुःखदच गोष्ट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर अर्थात समाज सुधारणांसाठी करतच होते काम, पण तसं केरळमध्ये झालं त्यावेळेला नारायण गुरूंनी भूमिका घेतली की ठीक आहे, हे तथाकथित उच्चवर्णीय आपल्याला मंदिरांमध्ये येऊ देत नाहीत ना, तर मूळच्या भारतीय विचार संस्कृती यावरच आधारित आपण अशी एक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक चळवळ करू
की ज्यातनं तो मूळचा भारताचा अध्यात्मावर उभा असलेला सर्वांच्या मध्ये एकच एक ईश्वरी चैतन्य हे सांगणारा विचार तो घेऊन आपण मंदिरं उभी करू आणि तिचे दरवाजे सर्व जातीपातींना खुले ठेवू, अशा मार्गावर नारायण गुरूंच्या नेतृत्वाखाली केरळमधली समाज सुधारणा चळवळ पुढे सरकली. 1920च्या दशकापासून तो पुढचा काळ आहे. आणि डावे कम्युनिस्ट विचाराचे असलेले हे पिनाराई विजयन, की ज्यांच्या डोक्यामध्ये सनातन विषयीच्या समजुती, आकस, पूर्वग्रह ते त्यांची असले तर राजकीय सोय गैरसोय सगळं लक्षात घेता एक विशिष्ट प्रतिमा ठरली आहे. ते म्हणतात की नाही नाही, नारायण गुरूंना सनातन, त्यांच्या संघटनेचं नाव नारायण धर्म प्रजापालन म्हणजे ते सनातन असंच नाव आहे, पण ते घेणारे हे डावे. आता केरळच्याही निवडणुकीमध्ये डाव्यांचा पराभव झाला. भारतामध्ये प्रथम अशी स्थिती आली की एकाही राज्यात डाव्यांच्या हातात सत्ता नाही. फक्त मला वाटतं की याचा अर्थ भारतातून डावे कुठे संपले असा कोणीच मानता कामा नये. राजकारण असं असत नाही. आणि अजूनही डावा विचार, आत्ताच्या काँग्रेसवर सुद्धा मुख्य प्रभाव त्या डाव्या विचारांचाच आहे. तिकडे 1991 मध्ये जेव्हा या डाव्या विचाराचा एक प्रकारचा वैचारिक गुरु नेता असलेली जिथे पहिली कम्युनिस्ट क्रांती झाली तो सोव्हिएट रशिया हा देश आणि त्याच्याबरोबर ही विचारधारा कोसळून पडली 1991 मध्ये. त्याच्याच थोडा अलीकडे चीननी सुद्धा ही माओवादी कम्युनिस्ट धोरणं सोडून LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनचा रस्ता स्वीकारला होता. पण भारताची वस्तुस्थिती आहे की त्यानंतर आणि अजूनही मोठ्या प्रमाणात राजकारण, शिक्षण, पत्रकारिता, कलेची सृष्टी, त्यातलं नाटक किंवा चित्रपट या सर्वांवर अजूनही डाव्या विचाराचा प्रभाव आहे. तेव्हा केवळ केरळमध्ये LDFचा पराभव झाला म्हणजे आता डाव्यांचा पराभव झाला असं मानण्याचं काही कारण नाही आहे. पण एका जागतिक पार्श्वभूमीवर त्या केरळमधल्या डाव्यांच्या पराभवाला एक जागतिक अर्थसुद्धा आहे. भारतापुरतं बोलायचं तर भारतातलं नव्हे, संपूर्ण जगातलं लोकशाही मार्गाने निवडून आलेलं पहिलं कम्युनिस्ट सरकार केरळमध्ये होतं 1957-58 मध्ये. पुढे अर्थात सर्व जाणकार हे सांगतात की त्यावेळच्या काँग्रेसच्या सरचिटणीस इंदिराजी यांच्या आग्रहावरून त्यावेळचे भारताचे पंतप्रधान पंडितजी यांनी ते केरळमधलं कम्युनिस्ट सरकार 1959 मध्ये बरखास्त केलं. कलम 356चा वापर करून बरखास्त केलं. एक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे की जगात लोकशाही मार्गांनी निवडून आलेलं पहिलं कम्युनिस्ट सरकार केरळमधलं होतं. अन्यथा जगभर लोकशाही मार्गाने कम्युनिस्टांचा कुठेही विजय होत नाही आणि मुख्यतः झालेला नाही. जिथे जिथे कम्युनिस्ट क्रांत्या झाल्यात तिथे त्या रक्तपात, हिंसाचार, एक पार्टी, तिचा अंतिमतः एक पक्ष, अशी एक सर्वंकषवादी टोटॅलिटेरियन अशी डिक्टेटरशिप, हुकुमशाहीच हे मुख्यतः डाव्या आणि त्यातल्या साम्यवादी चळवळींचं चित्र आहे. पण त्या पार्श्वभूमीवर 1957-58 मध्ये केरळमध्ये लोकशाही मार्गाने कम्युनिस्ट पार्टीचा विजय झाला होता आणि पहिलं सरकार बनलं होतं. तर भारतामधलं आजच्या तारखेला म्हणावं असं शेवटचं डावं किंवा कम्युनिस्ट सरकार आता सत्तेतून गेलं असं मग आत्ता ह्या केरळच्या निवडणुकांच्या निमित्ताने झालं. तिला सुद्धा एक फार मोठा जागतिक सुद्धा अर्थ येतो. पण या झालेल्या निवडणुकांच्या मध्ये भारत, त्याची संस्कृती, त्याचं राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या सर्व दृष्टींनी बंगालच्या निवडणुकांना अत्यंत गंभीर अर्थ येऊन बसलेला होता. बंगाल डाव्यांच्या ताब्यात गेला साधारण 1977 मध्ये आणि तेव्हापासून अखंडपणे बंगालवर कम्युनिस्टांची सत्ता पण आहे आणि अर्थात सगळा एकूण कम्युनिस्ट विचार, डावा, त्याचा प्रभाव तो अर्थात केंद्र सरकार वेळोवेळी नुसतं राजकीय गणिताचा नाही आहे,
मी म्हणलो तसं शिक्षण, पत्रकारिता, वैचारिक क्षेत्र, चित्रपट, कला, नाट्यसृष्टी या सगळ्यांच्या मध्ये सुद्धा तो दिसून येतो. त्याचा एक खूप मोठा आधार बंगालमध्ये होता. मी एक कार्यकर्ता म्हणून 1976 मध्ये पहिल्यांदा बंगालमध्ये गेलो होतो. त्यामध्ये कलकत्ता हावरा ब्रिज सुप्रसिद्ध ऐतिहासिक आणि एक इंजिनिअरिंग मार्व्हल. 1977 मध्येच त्या हावरा ब्रिजवर उभं राहून माझ्या डोक्यात आलेला विचार मला आजपर्यंत लक्षात आहे की विवेकानंद आणि अरविंदांचा हा बंगाल डावा, कम्युनिस्ट, जडवादी आणि जो काय भारताचा अध्यात्माचा वारसा, धर्म, देव अजिबात मानत नाही अशांच्या ताब्यात गेला कसा. विवेकानंद अरविंदांचा बंगाल कम्युनिस्टांच्या ताब्यात. ती एक ऐतिहासिक प्रक्रिया बंगालमध्ये होत राहिली. खरं म्हणजे सर्व जाणकारांना माहिती आहे की बंगालमध्ये कम्युनिस्टांची थेट गाव पातळीपर्यंत दहशत होती. बंगालच्या एकूण राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर गडबडी, हिंसाचार, धाकदपटशाचा वापर होता. आणि ही जी डावी, त्या डाव्या विचाराचं टोक असलेली ML मार्क्सिस्ट लेनिनिस्ट, तिलाच नाव आहे माओवाद, पण त्या राजकीय पक्षाचं अधिकृत नाव कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट लेनिनिस्ट, तोच माओवाद म्हणजेच नक्षलवाद, की जो आजच्या तारखेला जवळजवळ संपवत आणलेला आहे. तरी मी सावधगिरीचा इशारा बोलू इच्छितोच की संपलाय मानायचं कारण नाही. आत्ता तो भूमिगत अंडरग्राऊंड झालाय म्हणता येईल. पण तिचा जन्म बंगाल, हे नक्षलबारी हे गाव होतं जिथून ही शोषणाच्या विरुद्धची असं नाव सांगून पण हातात शस्त्र घेऊन शोषकांना मारूनच टाका, रक्तपाताच्याच मार्गाने क्रांती घडवून आणायची, ती त्या बंगालमधलीच. बंगालमधल्या डाव्यांच्या सत्तेला आव्हान दिलं ममता बॅनर्जी, काँग्रेसमधनं वेगळ्या झालेल्या, ज्यांनी तृणमूल काँग्रेस नावाने आपला पक्ष स्थापन केला. तशी त्यांनी सलग 3दा बंगालमध्ये निवडणूक जिंकून दाखवली होती डाव्यांना आव्हान देऊन. पण मग एक वस्तुस्थिती आहे की ममता बॅनर्जी, त्यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस, याची धोरणं डाव्यांपेक्षा डावी होती, लेफ्टर दॅन द लेफ्टिस्ट. केवळ बंगाल किंवा भारत नाही, आजच्या जगाच्या सुद्धा पातळीला हे चित्र आहे की डावे आणि इस्लामिक या राजकीय शक्तींची युती आहे. बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम, भारत सकट जगातलं हे चित्र आहे. इराणमधली खोमेनी क्रांती, किंवा आजही विचार करायला गेलं तर युरोपच्या राजकारणातले म्हणून जे डावे पक्ष आहेत त्यांची आणि त्यांच्या देशातल्या इस्लामिक शक्तींची आपल्याला मिलीभगत दिसून येईल. जागतिक राजकारणामध्ये सुद्धा त्यामुळे ज्यांचं जागतिक परराष्ट्र धोरण गुणात्मकदृष्ट्या इस्लामिक आहे ते आणि चीन यांची सुद्धा तुम्हाला युती दिसून येईल. आत्ता चालू असलेला सुद्धा हा जो काही तथाकथित इराण, इस्रायल, अमेरिका संघर्ष आणि युद्ध चालू आहे, दुनिया जानती है की इराणमधल्या या इस्लामिक क्रांतीच्या पाठीशी आधीचा सोव्हिएट रशिया, जिओ पॉलिटिक्सचं कारण असेल पण आत्ताचा रशिया पण आहे, पण अगदी या युद्धाला रसद पुरवण्यासकटचा पाठिंबा चीनचा आहे. तेव्हा वाटायला सोप्या शब्दात पण सूत्र खूप सखोल आणि गंभीर आहे. ते सांगायचं झालं तर ज्यांना राजकीय विचारधारेच्या दृष्टीने डाव्या शक्ती म्हणतात त्यांचं आणि बंगाल, भारत, जग यामध्ये ज्यांचं राजकीय वैचारिक वर्णन इस्लामिक शक्ती त्यांची मिलीभगत आहे, हे एक एकदम उघड सत्य आहे. ममता बॅनर्जींनी जी स्वीकारलेली धोरणं होती ही सरळ सरळ मुस्लिमांचं लांगुल चालन, ते इथपर्यंत की बंगालमध्ये बंगालची देवता आहे दुर्गा, कलकत्त्याचं नाव कालीघाट यावरनं आल्याचं, ती दुर्गा, आणि तो देवीचा दुर्गा हा अवतार म्हणजे ती पराक्रमी आहे, ती स्वतंत्र आहे, ती स्वयंभू आहे, ती दुष्टांचं निर्दालन करणारी आहे. जे स्थान महाराष्ट्रात गणेशोत्सवाला आहे ते स्थान बंगालमध्ये दुर्गा पूजेला आहे.
गेली काही वर्ष बंगालमध्ये अनेक ठिकाणी दुर्गा पूजा बंद पडली होती, होऊ शकत नव्हती. मंदिरं उद्ध्वस्त झाली होती. बांगलादेशच्या सीमेला लागून बंगालचे काही जिल्हे आहेत की जिथे धर्मानी केवळ मुस्लिम आहेत म्हणून नव्हे, घुसखोर बांगलादेशींचीच बहुसंख्या होऊन बसले. आणि मग तुम्ही तिथे काय घेऊन बसलायत? ऐन कलकत्त्यात सुद्धा, किंवा जो एक असनसोल असा मतदारसंघ आहे, तो हिंदू बहुसंख्याक मतदारसंघ आहे, पण असनसोल मधल्या एका दुर्गा मंदिराविरुद्ध एका मशिदीच्या काही मुल्ला मौलवींनी तक्रार केली होती की या मंदिरामध्ये जी पूजा वगैरे चालते तिचा आमच्या मशिदीच्या आमच्या नमाजला अडथळा होतो. तर त्या दुर्गा मंदिरातली पूजा बंद पाडलेली होती. हा जो आपल्या गणेशोत्सवासारखा दुर्गा पूजा उत्सव दसऱ्याच्या वेळचा असनसोल मधल्या दुर्गेच्या मंदिरातली दसऱ्याच्या वेळची नवरात्रातली दुर्गा पूजा बंद पडली होती. इथपर्यंतची लांगुल चालनाची धोरणं, ज्याला अनेक जण आपल्या देशात तथाकथित पुरोगामित्व समजतात, ती चालू होती. आणि एक भयंकर इस्लामिक आक्रमकता चालू होती. यावेळच्या बंगाल विधानसभेच्या निवडणुकीचा अर्थ, आता जर पुन्हा तृणमूल आणि ममता बॅनर्जींना बंगाली जनतेने बहुमत दिलं तर जी स्थिती काश्मीरमध्ये होती तसाच धोका, ती स्थिती आणि तसाच फुटीरतावाद आता बंगालमध्ये सुद्धा चालू होईल. या अर्थाने एक प्रकारचा लास्ट चान्स. आणि या मुद्द्याला एक दीर्घकाळची सखोल पार्श्वभूमी आहे. भारतावर ब्रिटिशांचं राज्य असताना आधी ब्रिटिश काळातला जो बंगाल प्रांत होता ब्रिटिशांचा, त्यामध्ये आत्ताचा पूर्वांचल आत्ताच्या आसाम सहित होता. तो काही एका प्रशासकीय सोयीसाठी ब्रिटिशांनी त्यावेळी तो मोकळा केला आणि तिथे एक वेगळं सरकार आसामचं निर्माण केलं. पण त्यावेळपासूनच आसाममध्ये एक लोकसंख्येचा बदल घडवून आणायचा असे प्रयत्न चालू ठेवून तिथे मुस्लिम लोकसंख्या कशी बहुसंख्य होईल अशा हालचाली पद्धतशीरपणे चालू होत्या स्वातंत्र्याच्या आधीपासून. सगळ्याचे नीट मूळचे ऐतिहासिक पुरावे. फक्त स्वातंत्र्याच्या आधीचा काळ म्हणावा तर ब्रिटिश भारत हे एक एकसंध युनिट पण होतं. त्यामुळे आत्ताचा जो बांगलादेश, जो फाळणीनंतर आधी बनला पूर्व पाकिस्तान आणि पुढे बांगलादेश, तो सगळं ब्रिटिश प्रभुत्व एकच भारत होता. त्यामुळे समजा तिकडून काही लोक आसाममध्ये जात आहेत तर लगेच कुठे घटना, कायदा त्यावेळेचा याच्यानुसार आक्षेप घ्यायला कारण नव्हतं. पण मुस्लिम लीगच्या नेतृत्वाखाली महम्मद अली जिनांनी आम्ही मुस्लिम आहोत म्हणून आमचं राष्ट्र वेगळं आहे, आम्ही भारतीय नाही, आम्हाला फुटायचं आणि ते आमचं स्वप्न पाकिस्तान, हे सांगणं चालू केलं. आणि 1946च्या साधारण मार्च एप्रिलमध्ये त्यावेळी भारतात आलेलं कॅबिनेट मिशन, भारताला आता स्वातंत्र्य द्यायचं आणि सत्ता भारतीयांच्या हवाली करून इंग्रजांनी इथनं निघून जायचं हे ठरवायला आलेलं. त्याने जो काही प्रस्ताव मांडला तो ना काँग्रेसनी मान्य केला त्यावेळची, ना मुस्लिम लीगनी. पण सिमल्यामधून महम्मद अली जिनानी साधारण मार्च एप्रिल 1946मध्ये जाहीर केलं होतं, नाही आम्हाला वेगळंच राष्ट्र पाहिजे. आता बऱ्याबोलानी ते देणार नसाल तर जिना म्हणले की मी मुस्लिमांना सांगतो शस्त्र गोळा करा आणि दिनांक 16 ऑगस्ट 1946 पासून डायरेक्ट ॲक्शन डे हे नाव की हिंदूंच्या कत्तली चालू करा. खरं म्हणजे त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने हे विधान करण्याबद्दल जिनांना त्याच दिवशी अटक करायला हवी होती. कारण त्यावेळचा सुद्धा जो कायदा इंडियन पिनल कोड खाली या प्रकारचं प्रक्षोभक विधानच गुन्हा आहे. आणि ते नुसतं विधानापुरतं मग राहिलं नाही, खरंच तशी शस्त्र गोळा. आणि त्यावेळचा बंगाल प्रांत की जो 1905 मध्ये कर्झननी हिंदू मुस्लिम मुद्द्यावरच फाळणी करायचा प्रयत्न केला, पण भारताला त्यावेळी पुरेशी जागृती आली आणि शॉर्ट टर्ममध्ये तरी ब्रिटिशांना ही बंगालची धर्माच्या आधारावर केलेली फाळणी मागे घ्यावी लागली होती. पण ब्रिटिश खुनशीपणा नव्हता संपला की फूट कशी पाडायची आणि यांना वाढवत ठेवायचं
आणि भारत सोडायच्या वेळी काय तो एकसंध भारत सोडायचा नाही, तो तोडून आणि भारताच्या उरावर शत्रू राष्ट्र आणि ज्यामुळे भारत अखंड रक्तबंबाळ राहील हीच व्यवस्था करायची. ही ब्रिटिश खुनशी नीती आहेच. ते काय जिनांना अटक करणार आहेत, करायला हवी होती. पण त्याही वेळी बंगालवर राज्य मुस्लिम लीगचं होतं. सुरावर्दी अली खान हा मुख्यमंत्री होता आणि त्यांनी 16 ऑगस्टला कलकत्त्यामध्ये रस्त्यावर मुस्लिम लीगचे गुंड आणवून त्यांनी कत्तली चालवल्या. महाभयानक कत्तली झालेल्या आहेत. नेम धरून हिंदू पुरुषांची कत्तल आणि हिंदू स्त्रियांच्यावर अत्याचार हे करणे म्हणजे काहीतरी महापराक्रम. ही त्यावेळची त्यांची प्रथा आणि पद्धत आहे. ऍक्च्युअली फाळणीच्या वेळी तर मूळ सगळा बंगाल पाकिस्तानमध्ये द्यायला तत्कालीन काँग्रेसनी मान्यता दिली होती. तिचा विरोध केला श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी. त्यावेळी ते हिंदू महासभा असं नाव असलेल्या राजकीय पक्षाचे ते अध्यक्ष होते. सावरकर ज्याचे प्रमुख होते. पण श्यामाप्रसाद मुखर्जींनी विरोध केला. बाजू लावून धरल्यामुळे तरी मग मुस्लिम बहुसंख्याक पूर्व बंगाल वेगळा करून आपल्यापाशी हा बंगाल शिल्लक तरी राहिला ते श्यामाप्रसाद मुखर्जी. पण बंगालचं रक्तरंजित सर्व राजकारण, तिथली इस्लामिक धर्मांधता आणि तथाकथित पुरोगामी म्हणतात जणू असं काही झालंच नाहीये. जणू हे कोणतरी हे तथाकथित म्हणे उजवे, म्हणे कोणीतरी हिंदुत्व, हिंदू राष्ट्र विचार सांगणं, इतकं डोळ्यावर कातडी ओढून मी तर त्याला काही वेळा नाव स्टॉकहोम सिंड्रोम असं पण दिलंय. सायकोलॉजीमध्ये स्टॉकहोम सिंड्रोम म्हणजे एखाद्याने कोणावर तरी अत्याचार केला की दुर्दैवाने एखाद्या स्त्रीवर कोणी बलात्कार केला तर तो बलात्कार करणाऱ्याबद्दल मनामध्ये राग, चिंता, दुःख, द्वेष ऐवजी कुठेतरी तिच्या मनात त्या बलात्कार करणाऱ्याबद्दलच एक सॉफ्ट कॉर्नर, बद्दलच एक प्रेम की नाही पण त्यांनी मला मारलं नाही, त्यांनी नाही पण त्यांनी मला जीव टाईपचं काय. तर सायकोलॉजीमध्ये ह्या सगळ्याला स्टॉकहोम सिंड्रोम. आमच्या देशावर शतकानुशतकं सतत भयानक आक्रमणं झाली आहेत. आक्रमण करणाऱ्या त्यांनी छात्या पिटून मी कशी काफिरांची कत्तल केली, त्याच्या पुरुषांना मारलं, त्याच्या आया बहिणींची अब्रू लुटली, त्याची मंदिरं तोडली, त्याचं मशिदींमध्ये रूपांतर केलं, सगळी वर्णनं त्या आक्रमकांच्या समकालीन मूळच्या दस्तावेजांमध्ये आहेत. पण आपल्याला सांगण्याचा उद्योग चालू असतो जणू असं काही घडलेलंच नाहीये. नाही, त्या आक्रमकांनी आपली संस्कृती कशी समृद्ध केली आणि यांनी कुठे पुढचा भविष्यकाळाचा रस्ता सापडणार असता तरी गोष्ट वेगळी. तसं नाही. त्याच धर्मांध शक्ती आजही आहेत, करता आहेत. त्यांना पाकिस्तान, बांगलादेश, तिकडे चीन, तिकडे CIA, तिकडे अमेरिकेचं जागतिक जे भूराजकीय जिओपॉलिटिक्स आहे सगळा आधार देत आहे. तरी जणू डोळ्यावर कातडी ओढून की जणू हे काही नाहीच आहे. बनला तो बंगालचा हा रक्तरंजित इतिहास. तिकडे आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांची समस्या फाळणी आणि त्यानंतर जे 15 ऑगस्ट 1947 नंतर आधी पूर्व पाकिस्तान झाला पण ही समस्या अखंड चालू राहिली. आणि बांगलादेशातून आसाममध्ये हे बेकायदेशीर घुसखोर आणले जात आहेत, पद्धतशीरपणे वसवले जात आहेत. पक्षीय आणि निवडणुकीच्या राजकारणासाठी त्यांचा फायदा करून घ्यायला बिलकुल त्यांना मतदार याद्यांमध्ये त्यांची नावं येणे आणि कोणते मतदारसंघ आपल्या विरुद्ध आहेत, किती मतांच्या फरकाने आपल्या विरुद्ध आहेत आणून त्यांना तिथे वसवा म्हणजे त्या मतदारसंघाचा बॅलन्स आपल्या बाजूने जाईल. हे राजकारण स्पष्टपणे काँग्रेसनी केलं. हेचे वस्तुनिष्ठ पुरावे आहेत. मी काय पक्षीय राजकारण वगैरे बोलत नाहीये, याचे वस्तुनिष्ठ पुरावे आहेत. आसाममध्ये 1979 मध्ये गुवाहाटीच्या जवळचा मतदारसंघ मंगलदोई, तिथले काँग्रेसचेच खासदार होते हिरालाल पटवारी, यांचा मृत्यू झाला आणि त्या मतदारसंघाची निवडणूक घ्यायची वेळ आली तर जो निवडणूक विषयक कायदा आहे, लोकप्रतिनिधित्वाचा कायदा, त्यानुसार रिव्हिजन हाती घेण्यात आली. मतदार याद्यांची जी चालू होती SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, तशी त्यावेळी मंगलदोईपुरती असमिया जनतेला खाडकन डोळे उघडणारा एक अनुभव आला की त्या एकट्या मंगलदोई मतदारसंघात आता मूळच्या खऱ्या
भारतीय असलेल्या, मग ते हिंदू असत किंवा मुस्लिम, पण मूळचे खरे भारतीय आणि असमीय असलेल्या, आता ते जातील अल्पसंख्याक आणि घुसखोर बांगलादेशींचीच बहुसंख्या होऊन आसामला खाडकन जाग आली. त्यामधून एक जन आंदोलन उभं राहिलं, जे त्यावेळचा कार्यकर्ता म्हणून मी जवळनं पाहिलंय. माझ्या परीने खारीचाच वाटा, पण मी त्याच्यात सहभागी पण झालेलो आहे. पण त्यावेळी ही सिलचर जिल्ह्यामधली जी भारत बांगलादेश सीमा आहे, ती नदी आहे कुशिहारा. तर मला एका पत्रकारांनी नेऊन त्या कुशिहारा नदीचा भारताचा काठ त्यावर उभं राहून असं डोळ्यांनी दाखवलंय की पलीकडच्या बांगलादेशमधनं नावेत बसून लोक बिनदिक्कतपणे येत आहेत, त्यांना तिकडे रिसीव्ह करणारे आहेत, त्यांना वसवलं जातं, पुढे त्यांची नावं मतदार याद्यांमध्ये येतात. हे खुशाल सर्व बिनदिक्कतपणे राजकीय मतांचं राजकारण, ते पण अल्पसंख्याकांच्या अनुनयाचं राजकारण, ह्याच्यासाठी हा देशाच्या एकात्मतेला, अंतिमतः लोकशाही आणि राज्यघटनेला सुद्धा नख लावणारा पण ह्या प्रकारचा डाव सर्व चालू होता. 80च्या दशकात आसामला जाग आली. त्यामधून आधी ऑल आसाम गणसंग्राम परिषद असं एक व्यासपीठ तयार करून एक आंदोलन उभं राहिलं आणि त्याची परिणती पुढे 1985 मधला आसामचा करार, आसाम अकॉर्ड, त्यावेळी पंतप्रधान राजीव गांधी होते, त्यांनी होऊन पुढाकार घेऊन हे घडवून आणलं. आणि त्यामध्ये बांगलादेशी बेकायदेशीर घुसखोरांविरुद्ध कारवाया करण्याचे काही कलमं त्यातली होती. खरं राज्यघटना, तिच्यामध्ये नागरिकत्वाच्या तरतुदी, त्यावर आधारित असलेला आपला नागरिकत्वाचा कायदा आणि त्यानुसार परकी जे बेकायदेशीर घुसखोर नागरिक आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याविषयीचा कायदा, फॉरेनर्स ऍक्ट, हे सगळं आहे बरं का. अंमलबजावणीच्या नावाने शून्य होतं. आसाम करारामध्ये तसं मांडण्यात आलं की आता ह्याची अंमलबजावणी केली जाईल. मग आसाममध्ये जे बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध आंदोलन उभं राहिलं होतं त्याचं रूपांतर राजकीय पक्षात झालं. त्याचं नाव आसाम गण परिषद, AGP. 85च्याच डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये असमिया जनतेने AGPला स्वतःचं स्पष्ट बहुमत दिलं आणि राज्याचं सरकार बनलं AGP. पण एक दुर्दैव आहे की आसाम गण परिषदेचं सरकार आल्यावरही काही आसाममध्ये या बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरुद्धची ठोस कारवाई करण्यात आली नाही. आता त्याची कारणं गुंतागुंतीची आहेत, पण एक मुख्य कारण आहे की राज्यामध्ये जरी आसाम गण परिषदेचं सरकार असलं तरी केंद्रामध्ये त्यावेळची वेगळी सरकार, त्यांची विचारधारा, आणि मग राज्यघटना, कायदा, नागरिकत्व, मतदार याद्यांचं पुनरीक्षण, सगळ्या तरतुदी असल्या तरी जोपर्यंत त्या घुसखोर बांगलादेशींना स्वागत करणारे, आश्रय देणारे, त्यांना ड्रायव्हिंग लायसेन्स आणि मतदार यादीत नाव करून देणं, तोवर कारवाई अशक्यच होऊन बसली होती राज्याच्या पातळीला आणि केंद्रातली. नुसतं नाही, बांगलादेशी घुसखोरी सुद्धा पुढे चालू राहिली होती. करत करत व्यक्तिशः सुद्धा मला लक्षात आहे की साधारण 1911ला तर आता चित्र हे होतं की हे जर असं जर चालू राहिलं तर बांगलादेश भारतापासून तुटेल, आसाम भारतापासून तुटेल. आधीच तो फाळणीनंतर पूर्व पाकिस्तान आणि बांगलादेश झाल्यावर आपला जो पूर्वांचल आहे तो ज्या एवढीशा एका निमुळत्या, तिला चिकन स्नेक नावच आहे, 23 किलोमीटर अंतर असलेली, आणि तेवढा भाग भारताशी जोडलेला आहे. आणि भारत विरोधी अनेक शक्ती दिल्लीमध्ये 1919-20 मध्ये सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्टवर विरोध करणारं जे आंदोलन, ज्याला नाव आहे शाहीन बाग आंदोलन, त्याचे तथाकथित म्हणे विद्यार्थी नेते म्हणजे उमर खालिद, शार्गिल इमाम आणि कन्हैया कुमार. त्या शाहीन बाग आंदोलनाच्या काळात हा शार्गिल इमाम भाषण काय करतो दिल्लीमध्ये उभं राहून की आपल्याला आसाम भारतापासून तोडायचं आहे आणि त्यासाठी ही जी निमुळती 23 किलोमीटरची चिकन स्नेक आहे, आपल्याला तिथे आणून जर हे घुसखोर आपल्याला बांगलादेशी वसवता आले तर आपल्याला अशा रीतीने आसाम भारतापासून आपल्याला तोडता येईल. तीच भाषा बांगलादेशचे राज्यकर्ते. 5 ऑगस्ट 2024च्या पुढे तीच भाषा मोहम्मद युनुस, त्याला चीनचा पण पाठिंबा, त्याला अमेरिकेचा पण पाठिंबा, कारण अमेरिकेला बंगालच्या उपसागरात पण यायचं आहे. अशी ती बंगालच्या नुसत्या विधानसभा निवडणुकीभोवती हे इतके सगळे मुद्दे येऊन ठेपतात. 1911
हा राजकीय दृष्ट्या की आता जर शांततामय लोकशाही मार्गाने रस्ता काढायचा असेल तर 1911च्या आसामच्या विधानसभा निवडणुका हा लास्ट चान्स. आता जर आसामच्या मतदारांनी नाईलाज म्हणून मला शब्द वापरणं भागे काँग्रेसला निवडून दिलं तर याचा अर्थ ही बांगलादेशी घुसखोरी चालू राहणार, तिच्यावरची कारवाई न होणं चालू राहणार, उलटे त्यांच्या नावे मतदार याद्यात येणार आणि पुढे तेच आसामच्या विधानसभा असो, पुढे लोकसभा असो, पुढे मुख्यमंत्री होणे या भाषेत तिथपर्यंत पोचलेलंच होतं की मुख्यमंत्रीच आमचा होणार आहे हे म्हणेपर्यंत. सगळ्याचं अंतिमता रूपांतर आसामची विधानसभा निवडणूक. पण त्यावेळी असमिया जनतेने मग भारतीय जनता पक्षाला कौल दिला आणि ते भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरले सर्वानंद सोनोवाल. परकी घुसखोरांविरुद्ध, बांगलादेशी बेकायदेशीर घुसखोर यांच्या विरुद्ध ठोस कारवाई तेव्हापासून निश्चित चालू झाली. वस्तुस्थिती ही आहे की करेक्ट तोच काळ आहे की बंगालमध्ये डाव्यांचं प्रभुत्व संपवून ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस सत्तेत आली. मुख्यमंत्री असताना ममता बॅनर्जी म्हणल्या आहेत की तुम्हाला जर आसाममध्ये ते राहू देत नसेल तर इकडे या. भारताच्या एका राज्याचे मुख्यमंत्री बेकायदेशीर घुसखोरांना खुलेआम निमंत्रण देतात की तिकडे नसेल तर इकडे या. खरंच त्यांचं तसं येणं चालू राहिलं आणि खरंच जी एकेवेळी समस्या आसामपुरती होती ती आता नुसती बंगाल नाही, बेकायदेशीर घुसखोर बांगलादेशी आता भारतभर पसरलेले आहेत. मुंबई सकट, पुण्यासकट आणि शहरं नाही नुसती, ग्रामीण भागांसकट आहेत. काही ठिकाणी ते गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील आहेत, मानवी तस्करीत सामील आहेत, दहशतवादामध्ये सामील आहेत. फार पुण्यात पकडलं गेलेलं एक फ्रॉड टेलिफोन एक्सचेंज, पुण्याच्या ज्या भागात आणि जे लोक चालू यांचे सगळे धागेदोरे, भारतातल्या कित्येक झालेल्या दहशतवादी कारवायांचे धागेदोरे, बेकायदेशीर घुसखोर बांगलादेशी आणि मग ते तिकडे बांगलादेशच्या राजकारणापर्यंत हे सर्व जाऊन भिडतात. आमच्या राज्याची, एका राज्याची मुख्यमंत्रीच म्हणते या इथे. तसे त्यांना येत गेले, तसे त्यांना आधार मिळत गेले. त्यापायी उरलेल्या भारतभर या बेकायदेशीर घुसखोर बांगलादेशींविरुद्धची कारवाई करणं अवघडून बसलं होतं. कारण अन्य राज्यांमध्ये कल्पना करा की समजा ठोस कारवाई करायचीच ठरली आणि कोणा 2, 5, 50 जणांना संशयावरून त्या राज्याच्या सरकारने पकडलं की तुम्ही भारताचे नागरिक नाही आहात, आता तुम्ही सिद्ध करा, तर ते सांगणार आम्ही बंगालमधले 24 परगणा जिल्हा हा आमचा पत्ता. मग कायद्यात व्यवस्था ही आहे की या राज्याच्या सरकारने त्यांना विचारायचं असतं त्या राज्याला. बंगालमध्ये ममता बॅनर्जींची प्रशासनाला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन होती की अशी ज्याच्याविषयी क्वेरी येईल सांगायचं की हो त्याचा मूळचा आणि परमनंट पत्ता इथे बंगालमधला असा आहे. कारवाई करणं अवघडून बसलं होतं. सर्व जाणकार सांगतात की हा बेकायदेशीर घुसखोर बांगलादेशींचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. तो देशाच्या सुरक्षिततेला धोका आहे आणि तो एकात्मतेला धोका आहे. त्याच्या दहशतवाद, त्याच्या सगळ्या प्रकारच्या अनेक या गैरशक्ती. सर्व जाणकार पक्षनिरपेक्षपणे त्यांनी मांडलेलं आहे की भारतात बेकायदेशीर घुसखोर बांगलादेशी किती असू शकतीलचा त्यांनी आकडा 2 ते 3 कोटी ते सांगतात. लोकसभेतले ते की खात्रीने सांगता येत नाही पण 2 ते 3 कोटी असतात. भले सरकार आधी काँग्रेस प्रणित युपीएचं सरकार होतं आणि नंतर NDA भाजप प्रणित, पण हा डेटा आहे. असं असताना बंगालचं सरकार ममता बॅनर्जीचं त्याला बेस आधार मिळवून देत आहे आणि मग मीडिया, वृत्तपत्र, हे डावे पक्ष, त्यांचा जो आपलं संसद असेल, वृत्तपत्र असतील, वृत्तवाहिनी असतील, सगळीकडे उमटणारा आवाज की जणू अशी काही समस्या नाहीच आहे, अशी काही जणू समस्या नाहीच आहे. बरं, मग या घुसखोर बांगलादेशींविरुद्ध घटना आणि कायद्याच्या चौकटीत पाऊल उचलायला पाहिजे तर किमान पाऊल काय आहे की त्यांना भारताच्या नागरिकत्वाचे हक्क मिळता कामा नये, त्याच्यावरची कारवाई कायद्याच्या चौकटीत झाली पाहिजे. मग एक होती 2019 मध्ये आणलेला सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट. मग त्याला ह्या सगळ्यांचा विरोध. तुम्ही हा विरोध करतायचा अर्थ काय झाला की तुम्ही घुसखोर बांगलादेशींना कव्हर मिळवून देतात. तुम्ही जणू असं सांगतात की देशासमोर अशी काही समस्या नाहीच आहे. हे म्हणे कोणीतरी उजवे
कोणीतरी हिंदुत्व, हिंदू राष्ट्र मानणारे किंवा पक्ष म्हणून बोलायचं झालं तर भाजप इत्यादी यांच्या राजकीय स्वार्थासाठीची ती, ह्याच्या एवढा कांगावान ढोंग नाही दुसरं. ऍक्च्युअली घुसखोर बांगलादेशींना आणणे, नीट योजनापूर्वक विविध मतदारसंघात बसवणे जेणेकरून त्या मतदारसंघाचा बॅलन्स बदलेल, हे उलट त्यामागचं षडयंत्र आहे. त्याऐवजी घुसखोर बांगलादेशी देशाला समस्या आहे आणि अहो त्याचे राज्यघटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीतच कठोर पावलं उचला म्हणणाऱ्यांनाच जणू ही काही समस्या नाहीच आहे. मग ते पहिल्यांदा आपण आसाममध्ये पाहिलं की तिथे बीजेपीचं सरकार आल्यावर त्यांनी ठामपणे मतदार याद्यांचं पुनरीक्षण, आपल्या राज्यघटनेतलं त्याचं नाव आहे NRC, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स, की नीट दूध का दूध और पाणी का पाणी, नीट पुराव्यांची छानबीन करून आपली राज्यघटना, नागरिकत्वाचा कायदा, विदेशी नागरिकांबाबतचे कायदे आणि हा जो लोकप्रतिनिधित्वाचा कायदा तो 1950 येतो, मतदार याद्या म्हणजे, बरोबर त्यानुसार नीट छाननी करून हे एवढे दिसत आहेत की आमच्या मते हे भारताचे नागरिक नाहीत, हे भारताच्या भूमीवर आहेत पण आमच्या मते भारताचे नागरिक नाहीत, अशी निदान पहिली कारवाई तर आसाममध्ये झाली की जिच्यात पहिला सांगितला गेला आकडा 37 लाख. आणि मग अपीलची व्यवस्था आहे, त्या असल्याच पाहिजेत, अजिबात त्याच्या कोणी विरुद्ध जायचं कारण नाही. एकूण अंतिमता झालं की तरी 19 लाख एकट्या आसाम. आणि मग हे होण्याचा काळ कोणता, जेव्हा बंगालमध्ये ममता बॅनर्जी स्वागतच करतायत की मग इकडे या, तुम्हाला बेस. आणि मग या बंगालमधनं भारतभर, जम्मू सकट, श्रीनगर सकट 370 रद्द होईपर्यंत एक वेळ होती की काश्मीरमध्ये भारतीय नागरिकाला जायला, राहायला, संपत्ती, प्रॉपर्टी घ्यायला नव्हती, पण हे घुसखोर बांगलादेशी आणि हे रोहिंग्या हे खुशाल जम्मू तिकडे पलीकडे काश्मीर खोऱ्यात राहू शकत होते, कारण ते व्यवस्थांचं जाळं होतं, तसा त्यांना बॅकअप होता. जणू हे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, मतदार याद्यांचं पुनरीक्षण, हे काहीतरी राजकीय चाल आहे, पक्षीय चाल आहे, हे भाजप त्याच्या स्वार्थासाठी करतंय, अशी एक खोटी लॉबी आणि तिला मीडियामध्ये सुद्धा सपोर्ट देत आसाम आणि नंतर आता बंगाल. आसाममध्ये जर तिकडे NDAचा विजय झाला आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाई चालू झाली आणि मग भारत बांगलादेश सीमेवर कुंपण बांधणं चालू झालं की ज्यामुळे ही बांगलादेशी घुसखोरी जरा कमी तरी होत गेली, पूर्ण थांबली आजही म्हणता येत नाही, पण लोंढ्याचं रूपांतर कणाकणाने येणे, ट्रिकल, याच्यामध्ये तरी झालं. पण मग अशी बंगालमध्ये ते जे कुंपण बांधण्याचं काम होतं त्याला ममता बॅनर्जींचा विरोध, BSF सीमेवर पाहिजे त्याला ममता बॅनर्जींचा विरोध, कायदा करून भारताच्या सीमांना लागून 50 किलोमीटरचा पट्टाही सीमारक्षण करणारी दलं आणि गरज पडली तर केंद्र सरकारला तो घेता आला पाहिजे अशी व्यवस्था कराल, त्याला ममता बॅनर्जींचा विरोध. मग अशी तमिळनाडू सांगत होतं तसं बंगालमध्येही ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली जी म्हणून अखिल भारतीय कोणती योजना असेल ती आम्ही आमच्या राज्यात होऊ नाही देणार. ती इथपर्यंत की तुम्ही राष्ट्रीय शिक्षण धोरण काय घेऊन बसलात की नाही आम्ही ते बंगालमध्ये नाही अंमलात आणणार. आयुष्मान भारत की जी प्रत्येक भारतीयाला, विशेषतः त्यातल्या गोरगरिबाला 5 लाखापर्यंतचं आयुर्विम्याचं कव्हरेज देणारी योजना, पण ममता बॅनर्जींनी ती बंगालमध्ये लागू करून दिली नव्हती. हा जो राज्यघटना आणि लोकप्रतिनिधित्वाचा कायदा यानुसारच जी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही परफेक्टली कॉन्स्टिट्युशनल, संवैधानिक आणि कायदेशीर, स्टॅच्युटरी, वैधानिक आहे, पण तिला सुद्धा वारंवार आव्हान देण्यात आलं. लक्षात घ्या, एकदा सुद्धा सुप्रीम कोर्टाने SIR, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, अनकॉन्स्टिट्युशनल आहे, असंवैधानिक आहे, असं सुप्रीम कोर्टाने एकदा सुद्धा म्हटलेलं नाही. आसाम नाही, बंगाल नाही. फार तर फार सुप्रीम कोर्टाने एक योग्य इशारे दिले की जो खरा भारतीय नागरिक आहे त्याच्या अधिकाराला हात लागता कामा नये, ही व्यवस्था सरकार नावाच्या यंत्रणेची आहे, ती आहेच, मी पण आग्रहाने म्हणेन. पण या घुसखोर बांगलादेशींना कव्हर मिळवून देण्याकरता SIR ला विरोध. मी मीडियावर सुद्धा, मीडियाचा एक मोठा घटक, चक्क मी आरोपच करतोय की हे कव्हर मिळवून देण्यात मीडियातले सुद्धा ते अनेक घटक आहेत की हे कधीही यांनी SIR बातम्या अशा द्यायच्या की जणू काहीतरी नागरिकांवर अन्याय चाललाय. भारताबाहेर अन्य मीडिया चॅनल्सवर मग त्याला टूल किट म्हणतात की यांना बाहेरून रसद आहे यांना, आणि चित्र असं उभं करा की जणू हे उजव्यांचं सरकार
देशातल्या अल्पसंख्याकांवर कसा अत्याचार करते बघा, की मतदार याद्यांचं काम ते बेकायदेशीर घुसखोर बांगलादेशी आहेत म्हणून नाही चाललेलं, तर जणू मुस्लिमांना काहीतरी त्रास देण्याकरता असा एकदम खोटा कांगावा आणि उलटे घुसखोरांना एक कव्हर मिळवून देणारा सुरू केला. देशाच्या राज्यघटना आणि कायद्याच्या चौकटीत सुप्रीम कोर्टाने A to Z ही SIR ही कारवाई संवैधानिकच ठरवलेली आहे. पण आसाममध्ये चालू झाल्यावर तिकडे बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली या घुसखोर बांगलादेशींना आधार, मग त्या आधारावर भारतभर पसरलेले हे घुसखोर बांगलादेशी यांच्या विरुद्धची कारवाई अवघडून बसते, इतकी की मग आता हा बंगाल सुद्धा भारतापासून तुटेल की काय. तिकडे बांगलादेशात मुळामध्ये बांगलादेश होण्यामध्ये भारताचा सिंहाचा वाटा आहे. तो होतानाचा बांगलादेशचे राष्ट्रपुरुष शेख मुजीबुर रहमान आणि त्यांचा पक्ष अवामी लीग यांनी मूळच्या बांगलादेशची राज्यघटना तयार केली होती सेक्युलर, पण ती 4 वर्ष टिकली कशी बशी. 1975 मध्ये शेख मुजीब यांची हत्या झाली. त्यावेळचा लष्कर प्रमुख जनरल जियाउर रहमान यांनी पक्ष स्थापन केला, त्याचं नाव बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. BNPची सर्व धोरणं भारत विरोधी आणि बांगलादेशांतर्गत हिंदू विरोधी आहेत. आधी 47 मध्ये फाळणी झाल्यावर सुद्धा पूर्व पाकिस्तानातल्या हिंदूंवर अखंड अत्याचार चालू होते, अथक न थांबता. 1971 मध्ये बांगलादेश निर्माण झाला, पण पूर्व पाकिस्तान उर्फ बांगलादेशातल्या ज्या धर्मांध इस्लामिक शक्ती आहेत त्यांच्या वर्तणुकीत ह्याच्यातनं काहीही फरक नव्हता. 1971 मध्ये बांगलादेश होताना बांगलादेशातल्या हिंदूंची लोकसंख्या साधारण 31% होती. ती 2 वर्षांपूर्वीच्या आकड्याला 8% आली. कुठे गेले हे सगळे? जमिनीवरच्या स्थानिक पातळीला होणारे अत्याचार, आया बहिणींच्या लुटल्या जाणाऱ्या अब्रू, मंदिरांची लुटालूट, आणि मग जगण्यासाठी जाऊ दे नाईलाजानी धर्म बदलून मोकळे हो, पण हे सगळे अखंड चालत राहिले. हे सगळ्याचे पुरावे आहेत, त्याचं डॉक्युमेंटेशन झालेले. भारताने याविरुद्ध कधीच आवाज उठवायला होता. पण 5 ऑगस्ट 2024ला तर निदान ज्या शेवटच्या अशा पंतप्रधान, त्यांचा पक्ष अवामी लीग, शेख मुजीब यांच्या कन्या, पण जे काही जागतिक राजकारण ज्यावर मी स्वतंत्र बोललोय ते आंदोलन घडवून आणून सत्ता बदल घडवून आणण्यात आला. नोबेल पुरस्कार विजेता मोहम्मद युनूस झाले सल्लागार. वस्तुस्थिती आहे की त्या 5 ऑगस्ट 2024 नंतरही बांगलादेशात स्थानिक हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत राहिले. नेम धरून हिंदू पुरुषांना मारहाण किंवा मारूनच टाकणे आणि हिंदू स्त्रियांच्यावर अत्याचार आणि मंदिरं तोडणे, याला सरकारी व्यवस्थेचं बॅकिंग होतं. आपण विषय ऐकताना लक्षात ठेवा की पाकिस्तान काय किंवा बांगलादेश काय घटनात्मक दृष्ट्या इस्लामिक देश आहेत. त्यांच्या राज्यघटनेतली तरतूद आहे की फक्त इस्लामला सरकारची मान्यता आहे, स्टेट रिलिजन. तेव्हा जे कोणी धर्मस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि लोकशाहीच्या राज्यघटनेच्या गळे काढतात ना, त्यांनी जरा हे शेजारच्या देशांमधली स्थिती समजून घेतली पाहिजे, लक्षात ठेवली पाहिजे. ती आपल्याकरता महत्त्वाची आहे, कारण तेच लोंढे आता तिकडे बंगालमध्ये सुद्धा थैमान माजवायला त्यांची सुरुवात झालेली होती. आणि जी स्थिती मग अन्यथा बांगलादेशात आधी 1947 नंतर पूर्व पाकिस्तानात आणि 25 मार्च 1971 नंतर बांगलादेशात झाली, तशी वेळ आपल्या बंगालमध्ये पण येऊ शकते. यावेळच्या विधानसभा निवडणुकीला नुसता एका राज्याची विधानसभा, त्यामुळे असलेला काहीतरी सत्ता संघर्ष आणि निवडणुका होतील जातील, सरकार येतील जातील, तशी नाही आहे. संपूर्ण राष्ट्राचे हितसंबंध यामध्ये गुंतलेले. शेजारचा बांगलादेश, पलीकडे चीन आणि इस्लामिक दहशतवाद मिळून करत असलेल्या भारतविरोधी कारवाया, भले त्या बांगलादेशात परत निवडणुकींचं, मी त्याला नाटकच म्हणतो, पार पडलं असलं तरी विजय झालेला पक्ष आहे BNP. आणि भले त्याच्या ज्या नेत्या होत्या बेगम खालेदा जिया म्हणजे जनरल जियाउर रहमान यांची पत्नी, त्या गेल्या, त्यांचा मुलगा तारिक रहमान. भारताने अजिबात असं मानायचं काही कारण नाही की बांगलादेशची धोरणं बदलतील भारताबद्दलची, आणि बांगलादेशातल्या धर्मांध इस्लामिक शक्तींची वर्तणूक बदलेल,
किंवा त्यांच्यावर बांगलादेशच्या राज्यघटना कायद्यानुसार कारवाई होईल. नाही तिकडे बंगालच्या उपसागरातलं जिओ पॉलिटिक्स, तिथे अमेरिकेला तळ हवाय. अमेरिकेला एक ख्रिश्चन राष्ट्र निर्माण करायचंय. त्याच्या भारत, म्यानमार आणि बांगलादेशच्या बेचक्यामध्ये ते निर्माण करायचं. ह्याच्या हालचाली या सर्वांना आता निदान हा जो अत्यंत गुंतागुंतीचा आणि धोकादायक बुद्धिबळाचा पट आहे, त्याच्यात बांगलादेशमध्ये राष्ट्रवादी भारताचं राष्ट्र, मग त्यात लोकशाही, राज्यघटना सर्व त्या शक्तींचा अंतिमता विजय झालाय. मला माहिती आहे बरं का, मी चक्क कांगावा करणारे म्हणणार आहेत. आणि हे मी जगातल्या बातम्यांकडे लक्ष पण देतो की अनेक न्यूज चॅनल्सवर सांगितलं जात आहे की काय 90-92 लाख मुसलमानांची नावं गाळली. हा खोडसाळपण आहे, हा खुनशी खोडसाळपण आहे. ते भारताचे नागरिक नव्हते. हे सांगितलं जात नाही की रीतसर कारवाई झाली. पार तिचा मुद्दा सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला, आधी आसाम आणि नंतर बंगालमध्ये, आणि कायम सुप्रीम कोर्टाने ते घटनात्मक दृष्ट्या व्हॅलिड ठरवले. खरं म्हणजे या घुसखोर बांगलादेशानं तर मुळात परतच पाठवून द्यायला पाहिजे. त्यासाठी बांगलादेश बरोबर काय ती बोलणी व्हायला पाहिजेत. पण मग तिथे संबंध जरा परराष्ट्र नीतीचा येतो. पुढच्या काळामध्ये काय सरकार पावलं टाकते आपण पाहूयात. त्याचबरोबरीने मला आता वाटतं नीट अभ्यास करणारा कोणीही नाकारणार नाही की बंगाल डाव्यांच्या हातात गेल्यापासून सातत्याने बंगालची आर्थिक आणि विकासाच्या आघाडीवर सुद्धा घसरण चालू आहे, अखंड घसरण चालू आहे. 1977च्या आधीचा बंगाल भारतातलं एक समृद्ध राज्य आहे. भारताचा GDP सकल राष्ट्रीय उत्पन्नाला बंगालचा असा टॉप नंबर 1चा म्हणा असा वाटा आहे. दरडोई उत्पन्न मोजायला गेलं तर हा जो सुजलाम सुफलाम, आणि भले ब्रिटिश राज्य होतं म्हणून असेल, पण औद्योगिकरणाची सुद्धा आधी सुरुवात कलकत्त्यापासून बंगालमध्ये झाली. फार विसरू नको आहेत की जमशेदजी टाटांनी जी स्टीलची फॅक्टरी काढली तो बंगाल आहे पहिल्यांदा करताना. पण 77 नंतर बंगाल गेला डाव्यांच्या हातात. ती जी डावी आर्थिक धोरणं, सर्व गोष्टींचं सरकारीकरण, सर्व गोष्टींचं केंद्रीकरण, सर्व गोष्टींवर नोकरशाहीची पकड, पक्षाची पकड, पार्टी विचारधारेची पकड, तिच्या नेत्याची पकड, आणि विशेषतः खाजगी उद्योग, भांडवलशाही याचा सगळ्याचा गळा घोटणारी धोरणं. मग सर्व मिळून ले देखे परिणाम काय आहे? आकडेच बोलतात, कसे पण पाहावेत. सातत्याने बंगाल खाली घसरत गेला. बघता बघता आर्थिक विकास, GDPला योगदान आणि दरडोई GDP जो बंगाल 1 वर होता तो 22 वर घसरला. 22 पर्यंत घसरत गेला. अवस्था, विपन्नावस्था बंगालची, कलकत्त्याची, परिसराची, शेतीची, सगळ्याची सुद्धा होत राहिली. स्पष्ट सांगतोय की मूळची त्या सगळ्या ती जी डावीच्या नावाखालची आर्थिक धोरणं आहेत त्यांचे सुद्धा परिणाम आहेत. येणाऱ्या वर्षांमध्ये काय होतं, कसं होतं पाहूयात. আমি শুভেন্দু অধিকারী ঈশ্বরের নামে শপথ করিতেছি যে বিধি দ্বারা স্থাপিত ভারতের সংবিধানের প্রতি আমি অকৃত্রিম নিষ্ঠা ও আনুগত্য পোষণ করিব. पण या निवडणुकांना असलेला हा राष्ट्रीय अर्थ आहे. इथला प्रश्न कोण एक विशिष्ट संकुचित अर्थाने पक्ष किंवा त्याची विचारधारा, पॉलिटिकल आयडियोलॉजी याचा नाही आहे. या विधानसभा निवडणुकांना एक राष्ट्रीय आणि जागतिक सुद्धा अर्थ आहे. आता इथून पुढची भारताची वाटचाल अधिक विकास होत खरंच आपल्या स्वप्नातला विकसित भारत 1947 या दिशेने व्हावी, आणि तशी ती होण्यामध्ये आपण सगळ्यांचा आपापला वाटा आपण उचलूयात ही प्रार्थना करतो.